तेलंगणामधील जलबोगद्यातील अपघाताचा आज 10वा दिवस. अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यास आणखी 2-3 दिवस लागणार. मुख्यमंत्री रेवती रेड्डींकडून घटनास्थळाची पाहणी. वाल्मिक कराडकडे 8 आलिशान गाड्या. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात महत्त्वाचा खुलासा. व्हॉट्सअप कॉल केलेला व्हिडिओ ठरला महत्त्वाचा पुरावा. भीमसैनिक आज विधिमंडळावर धडकणार. सोमनाथ सूर्यवंशी वाकोडेंना न्याय देण्याची मागणी करणार. मुंबईतील आझाद मैदानात तीव्र आंदोलन. पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बस बंद बसेस आता भंगारात काढणार. आगारातील त्या बस 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढणार. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. मुंबईकरांसाठी मार्च असह्य उकाड्याचा महिना. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. मार्च ते मे महिन्यापर्यंत उष्णतेच्या लाटा अधिक. हिंगोलीत सीसीआय कापूस केंद्रावर 50,000 क्विंटल कापसाची खरेदी. कापसाचा हंगाम संपत आल्याने कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक मंदावली. बुलढाण्यात 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. वर्ध्यातील हिंगणघाटात 9.25 किलो गांजा जप्त. 2 आरोपींवर गुन्हा दाखल. एकाला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. उत्तराखंडमधील दुर्घटनेत मृतांची संख्या 7 वर. हिमकडा कोसळल्याने 7 कामगारांचा मृत्यू. आणखी 3 बेपत्ता कामगारांचे मृतदेह सापडले. वर्ध्याच्या सावंगी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड. 9,39,000चा मुद्देमाल जप्त करत 26 जणांना घेतलं ताब्यात. गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.